प्रवासात खरंच कधी-कधी खूप छान लोक बाजूला येऊन आणि प्रवासाचा आनंद वाढवतात. तसेच माझ्या बाजूला एक 75 वर्षाचे आजोबा बाजूला बसले होते. मी फोनवर मित्राबरोबर बोलत होतो. त्यात सहज फोनवर मित्र बोला, "गावाला रात्री फिरू नकोस, भूतं असतात." "हां? गावाला?" मी हसून बोलो, "अरे भूतं वगैरे काही नसतं." थोडा वेळ फोनवर बोलून मी फोन ठेवला आणि बाजूचे आजोबा म्हणाले, "बाळा, तुला भूताचा अनुभव आला नसेल म्हणून तू असं बोलतोस. पण चांगली शक्ती आहे, तसंच वाईट शक्तीसुद्धा आहे." मी त्यांना बोललो, "आजोबा, तुम्हाला भूताचा काही अनुभव आलाय का?" त्यांनी सांगितलं, "मलाच नाही, तर माझ्या मामाच्या गावातल्यांना सगळ्यांना आलेला आहे." मी त्यांना म्हणालो, "मग सांगा, काय अनुभव आहे?" आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. गावाच्या टोकाला, पावसाने भिजलेल्या रस्त्याच्या कडेला एक जुनं, वाकडं-तिकडं वडाचं झाड उभं होतं. दिवसा डोळ्यात ते साधंसुद्धा दिसायचं, पण रात्री त्याच्या भोवती एक भयानक सन्नाटा पसरायचा. गावातल्या म्हाताऱ्यांकडून ऐकलेली गोष्ट अशी होती की त्या झाडावर वर्षानुवर्षांपूर्वी एक बाईने आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून रात्री उशिरा जो कोणी त्या झाडाजवळून गेला, त्याला पांढऱ्या साडीतील ती बाई दिसायची. काही जण म्हणायचे तिचे पाय उलटे असायचे. काहींचा दावा होता की तिचा चेहरा दिसायचाच नाही, फक्त काळं पोकळपण. एकदा गावचा रघु, जो भूतप्रेत वगैरेवर अजिबात विश्वास ठेवत नव्हता, त्यांनी मुद्दाम रात्री 12ला त्या झाडाखाली बसून दाखवायचं ठरवलं. टॉर्च, बिडीचं पाकिट आणि भरपूर धैर्य घेऊन तो गेला. सुरुवातीला काहीच घडलं नाही, पण जशी रात्र गडद झाली, थंड वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि त्याच्या टॉर्चचा प्रकाश विझला. अंधारात त्याला मागून पैंजणांचा आवाज ऐकू यावा, हळूहळू जवळ येत. रघुने वळून पाहिलं आणि त्याच क्षणी त्याचा गळा कोणीतरी बर्फासारख्या थंड हातांनी पकडला. त्याच्या डोळ्यासमोर पांढऱ्या साडीतील ती बाई उभी होती, चेहरा पूर्ण काळा आणि तिचे पाय उलटे. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना रघु त्या झाडाखाली बेशुद्ध पडलेला सापडला. शुद्धीवर आल्यावर तो काहीच बोलला नाही, फक्त गाव सोडून निघून गेला. आजही ते झाड तसंच आहे, पण रात्री कुणीही तिथून जात नाही. रघु गाव सोडून गेला, पण त्याच्या मित्राला गणपाला त्या घटनेचा उलगडा करायची प्रचंड हुक्की लागली होती. गावातल्या लोकांना तो विचारायचा, पण प्रत्येकजण विषय टाळायचा. शेवटी एका म्हाताऱ्याने त्याला सत्य सांगायचं ठरवलं. 15 वर्षांपूर्वी त्या वडाच्या झाडाखाली एक नवविवाहित बाईला तिच्या नवऱ्याने निर्दयीपणे मारलं होतं. कारण ती हुंडा आणू शकत नव्हती. त्या रात्री पावसात ती बाई रडत त्या झाडाखाली पळून आली, पण तिचा नवरा तिला तिथेच गळफास लावून मारून टाकला. तेव्हापासून तिचा आत्मा त्या झाडाशी बांधला गेला. गणपाने ठरवलं की हे प्रेत मुक्त करायचंच. तू गावच्या पाटलाकडे जाऊन परवानगी घेतो आणि एका साधूला बोलावतो. साधू म्हणतो, ही आत्मा रागात नाही, यातना भोगते आहे. तिचं अस्थि विसर्जन आणि श्राद्ध केलं तर ती निघून जाईल, पण रात्री तिच्याशी सामना करावा लागेल. त्या रात्री साधू, गणपा आणि काही गावकरी हातात दिवे विहून झाडाखाली पोचले. अचानक वारा जोरात सुटला, पानं उडू लागली आणि पांढऱ्या साडीतील ती बाई हवेत तरंगत दिसली. तिचे डोळे लाल, पाय उलटे, पण चेहऱ्यावर खोल दुःख. साधूने मंत्रपठण सुरू केलं. ती बाई हळूहळू किंचाळत पुढे आली, पण मंत्रोच्चार वाढताच तिच्या आवाजातला राग विरून गेला. तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि वाऱ्यासोबत अदृश्य झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या अस्थी नदीत विसर्जित करण्यात आल्या. त्यानंतर गावकरी म्हणतात की त्या झाडाखाली आता भूताचा आवाज नाही, फक्त शांतता आहे. पण काही जण सांगतात, पौर्णिमेच्या रात्री झाडाखाली अजूनही पैंजणांचा हलका आवाज येतो. कदाचित ती आता रागात नाही, पण गावाची राखण करत असावी. एवढं सांगून आजोबा गोष्ट सांगायचे थांबले आणि म्हणाले, "कळालं, कोणत्या गोष्टीची मस्करी करायची नसते.